बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. जन तन धन केले तृणाही समान, लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतस्तु नवन्ति दिव्यस्तवे, वेदे साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यां तं न विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया. दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया. मंगल भवन अमंगल हारी, द्रवभूसु दशरथ अचल बिहारी. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. हो हरि अनंत हरि कथानंता, कही सुइन सुनई बहु विधि सब संता. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्ये, ते मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया. चरणासी अर्पितो जन्मही काया, जगदीश्वरासी जोडिली जाने ख्याती. प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती, नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावन झालो आम्ही, नमो भारत भूमी जिच्या इथून पडो कामी. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडला गेलेला अभंग याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या
तुम्हा आम्हा जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे भितराग संपन्न पंचवेद निर्माते महाराष्ट्र भूषण एवं वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा स्थितीपर प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अंगातील असणाऱ्या बळाचं प्रतिपादन करतायत. विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार, तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र श्री आर्णी या गावामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गावकरी मंडळींच्या अथक अशा परिश्रमाने आणि गुणीजन मंडळीच्या पावन उपस्थितीमध्ये संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेले अनेक वर्षापासून आपण थाटामाटामध्ये संपन्न करत आहात. आणि मला असं वाटतं याही वर्षी अगदी त्या तोलामालानं आपण हा सोहळा संपन्न करत आहात. आणि आपलं किती वर्ष चालू आहे? 14 वर्ष आपल्या सोहळ्याला संपन्न झालेले आहेत. आणि मला असं वाटतं आजची ही 6व्या दिवसाची हरिकीर्तन रूपी सेवा, तसे नियोजनात म्हणलं तर 3ऱ्याच दिवसाची आहे, पण काही कारणास्तव 6व्या दिवशी करावं लागली. तसे ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन तुमच्या पुढे मांडणार आहे. हो, सेवेचं ज्यांनी नियोजन केलं असे असणारे आमचे परमीन महाराज गरड, हो, महाराजांचं अतिशय तयारीचं वादन आहे. आणि विशेष म्हणजे गावकरी मंडळींनी त्यांच्या हातात कारभार दिला, हे वेगळे पण आहे महाराज. कारण परमार्थामध्ये गरज आहे ती तरण्याची गरज आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, म्हणून आदरणीय महाराजांनी मला कॉल केला व त्यांच्या आग्रस्तव तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा आलेला योग आहे. तसं ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन तुमच्या पुढे मांडणार आहे. विठाला आणि कार्यक्रमाला लाभलेले या ठिकाणी दिग्गज कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा, गंधर्वासारखे गाणारे आहेत, चंद्रसूर्यासारखे वाजवणारे आहेत, परीक्षितीसारखे ऐकणारे आहेत, फक्त सांगणारा शुकाचार्य नाही, एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील उत्कृष्ट गायनाचार्य आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असणारे बाळू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही माझं वंदन आहे. ज्यांचं मृदंगावर तयारीचं वादन आहे असे असणारे ज्येष्ठ गुरुबंधू प्रवीण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही माझं वंदन आहे. इकडे असणारे सगळे टाळकरी माळकरी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनाही माझं वंदन आहे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात. अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप अनाथाची माय विश्व मौली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदकामध्ये व्याप्त असणारे थोर तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय, संत शिरोमणी सावता महाराज, भक्त शिरोमणी नामदेवराय, वैराग्य महामृ श्री संत गोरोबाका आदी करून संत महंत भाविक उपस्थित, मातावर्ग, पितावर्ग, बंधुवर्ग, भगिनी वर्ग, समस्त आयोजक, संयोजक, नियोजक, चित्रकार, पत्रकार, कथाकार, कीर्तनकार, कीर्तनाला आलेले न आलेले, काल होते ते उद्या नसणार आहेत ते, कीर्तनाला माग बसलेत तिकडं बसलेत ते, कीर्तनाला आलेल्या बाया न आलेल्या बाया, घरकाम करणाऱ्या बाया, रानात खुरपाय जाणाऱ्या बाया, बचत गटाच्या बाया, फेडरेशन अध्यक्ष बाया, सासऱ्याला उपाशी मारणाऱ्या बाया, सासूला उचलून आपटणाऱ्या बाया, सर्वांच्या चरणी विनम्र आवेदा सेवेला सुरुवात. विठाला सज्जन हो, कीर्तनाला सुरुवात झालेली आहे. बघा, ज्या ज्या वेळेला हाताने विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेला हाताने टाळी आणि मुखाने नाम घेत चला. बघा, कीर्तनामध्ये टाळी ही वाजवलीच पाहिजे, कारण भोजन की शोभा थालीसे, जेवण करत असताना पात्र किती पवित्र आहे याच्यावर जेवणाची मजा अवलंबून असते. म्हणून भोजन की शोभा थालीसे, बगीचे की शोभा मालीसे, जामात की शोभा सालीसे, आणि वैसे कीर्तन की शोभा तालीसे. विठाला सज्जन हो, जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून आपल्या अंगातील असणाऱ्या बळाचं प्रतिपादन करतायत. ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा आपण अभंग सेवेकरता निवडला गेलेला आहे ते जगद्गुरु तुकोबाराय कसे आहेत एका 2 मिनिटांमध्ये सांगतो. भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा, वैराग्याची पुतळा आणि चैतन्याची चितकळा असे जगद्गुरु तुकोबाराय. कसे? ज्यांच्या घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान असे जगद्गुरु तुकोबाराय. कसे? ज्यांच्या घरामध्ये मुडकी खाट, गळकताट, फुटका माट, पण शेवटी वैकुंठाची वाट. आणि असा ज्यांच्या परमार्थाचा थाट आणि कीर्तन चाललंय आरणीचा काठ. विठाला जगद्गुरु
तुकोबाराय आजच्या अभंगातून आपल्या अंगातील असणाऱ्या बळाचं प्रतिपादन करतात. सज्जनाहो लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही झालो बळीवंत. हे या अभंगामधील मुख्य विधान आहे. लक्षपूर्वक ऐका बरं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही झालो बळीवंत. परंतु जगद्गुरु तुकोबारायांच्या आम्ही झालो बळीवंत या म्हणण्यावर 4 प्रश्न निर्माण होतात बघा. पहिला प्रश्न आहे कोणत्या बळाने तुम्ही बळीवंत झालात. दुसरा प्रश्न आहे ज्या बळाने तुम्ही बळीवंत झालात ते बळ आणलं कुठून. तिसरा प्रश्न आहे जेथून ते बळ आणलं ते कशा रीतीने आणलं, कशा रीतीने प्राप्त केलं. आणि चौथा प्रश्न आहे त्या बळाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही बदल केला, काही परिवर्तन केलं. या 4ही प्रश्नाची उत्तरं आपल्याला द्यायची आणि सेवा पूर्णविराम, सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. विठाला विठाला सज्जनांनो पहिला प्रश्न आहे की कोणत्या बळाने तुम्ही बळीवंत झालात. कारण या समाजामध्ये जर पाहायला गेलं तर बळाचा एक प्रकार नाही महाराज, बळाचे अनेक प्रकार पडतात महाराज. कारण प्रत्येकाचं बळ हे वेगळं वेगळं आहे महाराज. हो, गायकाचं बळ वेगळं आहे, वादकाचं बळ वेगळं आहे, ऐकणाऱ्याचं बळ वेगळं आहे, कीर्तनकाराचं बळ वेगळं आहे, जप्याचं बळ वेगळं आहे, तप्याचं बळ वेगळं आहे. सगळ्या बळांचा वेळेअभावी आपल्याला विचार करणं शक्य नाही. परंतु बळाचे मुख्य 5 प्रकार पडतात आणि ते 5 प्रकार मी तुमच्या पुढे मांडणार आहे बघा. पहिलं बळ आहे ते शारीरिक बळ आहे. दुसरं बळ आहे ते संघाचं बळ आहे. तिसरं बळ आहे ते सत्तेचं बळ आहे. चौथं बळ आहे ते श्रीमंतीचं बळ आहे. आणि 5वं बळ आहे ते बुद्धीचं बळ आहे. मला सांगा याच्यातलं तिसरं कोणतं. अजून डबल सांगतो ऐका. पहिलं बळ आहे ते शारीरिक बळ आहे. दुसरं आहे ते संघाचं बळ आहे. तिसरं आहे सत्तेचं बळ आहे. चौथं बळ आहे ते संपत्तीचं बळ आहे. आणि 5वं बळ आहे ते बुद्धीचं बळ आहे. मला सांगा याच्यातलं पहिलं कोणतं. थोडं लक्ष द्या. विठाला विठाला. बळाचे 5 प्रकार मी तुमच्या पुढे मांडलेले आहेत. पहिलं बळ आहे शारीरिक बळ. आता शारीरिक बळ म्हणल्याच्या नंतर तुमच्या आमच्या डोळ्यासमोर एक व्यक्ती उभा राहतो. शारीरिक बळ म्हणल्याच्या नंतर तुमच्या आमच्या डोळ्यासमोर एक व्यक्ती उभा राहतो. 5-6 फूट उंचीचा, जबरदस्त मडक्यासारखं डोकं, सिंहासारखा जबरदस्त जबडा, तलवारीच्या धारेसारखं नाक, पिळदार दंड, रुबाबदार छाती, न फुगवता 56 इंच छाती. हा, न फुगवता 56 इंच छाती. हा, 150 किलो वजनाचा. मला सांगा कोण हो. कोण. पैलवान. हा, आता मला सांगा त्या पैलवानाला कोण दम देतं बघ का बरं. ये बरं घराच्या बाहेर असं दम देतं का बाबा. का दम देत नाही. कारण त्याच्याकडे शारीरिक बळ आहे ना महाराज. मला प्रत्येक जण दम देतं महाराज. हो, ये बरं घराच्या बाहेर, पण मी जात नाही महाराज. कारण मला माहिती आहे मी एकदा घराच्या बाहेर गेलो की मध्ये यायचा विषयच नाही. विठाला विठाला जे आहे ते मान्य केलं पाहिजे महाराज. कारण आपल्याकडे शारीरिक बळच नाही ना. बरोबर आहे का नाही. काय झालं करत महाराज. हो, आमच्या इकडली एक बाई 150 किलो वजनाची बाई. हो, 150 किलो वजनाची बाई. आणि योगायोगाने तिच्याच घरात चोर शिरले. कशाला मरायच्या चोरांनी पण घरात जाऊ तिच्या. जसे चोर घरी शिरले महाराज तशी त्या बाईला जाग आली महाराज. दोन्ही चोर असे धरले महाराज, पायाखाली दाबले आणि दोघाच्या बोकांडीवर बसली. हो, आणि बारक्या पप्या नावाच्या पोराला म्हणे ए पप्या जाय म्हणे पोलिसाला घेऊन ये. ते पप्या दारा पोस्तर गेलो आणि डबल वापस आलं. म्हणे काय झालं आई. अगं म्हणली चप्पलच सापडला गेली. चोर म्हणली बाबा आमची घालून जा पण लवकर जा, नाहीतर पोलिस बोलवायच्या ऐवजी मडकं घेऊन यावं लागेल. विठाला 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 विठाला. मला सांगा हे कोणतं बळ आहे. हे शारीरिक बळ आहे. ऐका, पण गर्क संहिता अशी सांगते कंसाकडे 1,00,000 हत्तीचं बळ होतं. किती बळ होतं जरा थोडं लक्ष करा. 1,00,000 हत्तीचं बळ होतं. भीम, जरासंध, दुर्योधन यांच्याकडे 10,000 हत्तीचं बळ होतं. आणि याच्यापेक्षा सगळ्यात जास्त कोणाकडे बळ होतं असं, सगळ्यात जास्त कोणाकडे बळ असेल तर ते आमच्या हनुमंतरायांकडे होतं महाराज. किती बळ होतं हनुमंतरायांकडे. ऐका, माझ्या वाचनामध्ये असं आलेलं आहे की त्या काळामध्ये 10 दिशांना 10 दिक्पाल असायचे, दिक्पाल सेवक असायचे. आणि त्या प्रत्येकी दिक्पालाकडे 10,000 हत्तीचं बळ होतं. किती बळ होतं. 10,000 हत्तीचं बळ. आणि ते 10,000 हत्तीचं बळ एकत्रित केल्याच्या नंतर जेवढं बळ तयार होतं ना तेवढं इंद्राच्या एका ऐरावत हत्तीमध्ये होतं. असे 10,000 इंद्राची ऐरावत हत्ती एकत्रित केल्याच्या नंतर जेवढं बळ तयार होतं तेवढं बळ इंद्राच्या मनगटामध्ये होतं. आणि असे 10,000 इंद्राचे मनगट एकत्रित केल्याच्या नंतर जेवढं बळ तयार होतं तेवढं बळ फक्त हनुमंतरायांच्या कणगळीमध्ये होतं. म्हणून म्हणतात हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. मला सांगा हे झालं शारीरिक बळ. माणसाकडे शारीरिक बळ असावं. नसेल शारीरिक तर माणसाकडे संघाचं बळ असावं महाराज.
हो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतील मावळे एकत्रित केले महाराज आणि वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन रक्ताचा अभिषेक केला महाराज. हो, आणि हिंदवी स्वराज्य सत्ता प्रस्थापित केली महाराज. मला सांगा हे कशाचं बळ आहे? हे संघाचं बळ आहे महाराज. अजून याच्यापेक्षा उच्च कोटीचं उदाहरण देईल महाराज. रामायणातला गोड प्रसंग सांगतो. काय झालं, भगवान श्रीराम प्रभूंचं आणि रावणाचं युद्ध चालू आहे. युद्धाचा प्रसंग आहे. ज्या ज्या वेळेला संकट येतील त्या त्या वेळेला रावणाची असणारी पत्नी मंदोदरी रावणाला वेळोवेळी आव्हान करते, वेळोवेळी सावध करते, वेळोवेळी मार्गदर्शन करते महाराज. हो, मंदोदरीला रावण म्हणतो, मंदोदरी वेळ जर पडली ना मी हे करीन, मी ते करीन, मी ते करीन, मी ते करीन. परंतु रावणाची पत्नी असणारी मंदोदरी रावणाला आव्हान करते की मालक, तुम्ही जेवढे बलवान आहात ना त्याच्यापेक्षा राम 10 पटीनं बलवान आहे. सोपं वाटतं महिला मंडळ? आपल्या पती समोर परपुरुषाची स्तुती करणं आणि ती पण बलवान आहे म्हणून. मुळात रावण काय कमी बलवान नव्हता महाराज. हो, रावण म्हणजे आताच्या काळाचा सर्वगुण संपन्न माणूस होता महाराज. मी पटवून देईल. तुम्ही म्हणसाल ही काय रावणाच्या पॅनेलचा आहे का? नाही नाही नाही. हो, मी पटवून देईल तुम्हाला. सगळ्याच गोष्टीचा विचार करा महाराज. सर्वच अंगाने विचार करा. सर्वात अग्रगण्य नाव कोणाचं येत असेल तर रावणाचं येतं महाराज. संपत्तीच्या बाबतीत जरी विचार केलं तर महाराज किती संपत्ती होती रावणाकडे? 5 लक्ष घरे जेथे काशी आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी. रावणाच्या दरबारामध्ये सोन्याचा धूर निघत होता महाराज. आपल्या 2-4च अंगठ्या असतात महाराज, पण आपली त्याचीच उद्बत्ती असते मागं पुढं. विठाला विठाला संपत्ती आहे. आता संततीचा विचार करा. हो, संततीचा विचार करा महाराज. हो, 80,000 बायका, 1 लाख मुलं आणि 1.25 लाख नातू. आज जर रावण असता तर महाराज निवडणुकीला बॅनर लावण्याची गरज पडली नसती महाराज. बिनविरोध निवडून आला असता. कारण 3,05,000 घरचंच मतदान आहे ना. हो, आणि मला सांगा रावणाचं पोरगा काय तुमच्या आमचं सारखं होतं का? शेंबडं शिंबडं. एकानीच त्या इंद्रजिताला मारण्याकरता 14 वर्ष नाश्ता देखील करून जमत नव्हता. असा त्याचा एक पुत्र होता. विचार करा, 1 लाख मुलं किती बलशाली असतील. म्हणून संपत्ती आहे, संतती आहे. आता विद्वत्तेचा पण विचार करा महाराज. दशग्रंथी ब्राह्मण होता महाराज रावण. हो, विद्वत्ता झाली. आता सत्तेचा पण विचार करा महाराज. गाढवं वळी गजानन आणि सटवी करी बाळातपण. रावणाच्या दरबारामध्ये गाढवं वळण्याचं काम गणपती बाप्पा करत होते महाराज. हो, आपण वर्षाकाठी गणपती बाप्पा बसवतो ना, ते गणपती बाप्पा रावणाच्या दरबारामध्ये गाढवं वळण्याचं काम करत होते महाराज. आणि सटवी करी बाळातपण. तुमचं आमचं जे कर्म लिहिते ना, बाळ एखादं जन्माला आल्याच्या नंतर 5वीच्या दिवशी जो दिवा पेटवला जातो. ज्ञानोबाराय म्हणले, काल लाटीने लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवणीनी. आणि ती सटवी असणारी रावणाच्या दरबारामध्ये बाळातपण करण्याचं काम करत होती. मला सांगा, आता ती एक बाळातपण होतं का? 80,000 बायकाची बाळातपण होती महाराज. घरी गेल्यावर डोकं खाजवा महाराज. म्हणून सत्ता आहे, संपत्ती आहे, संतती आहे, विद्वत्ता आहे. आता भक्तीचा विचार करा. या जगातला सगळ्यात पहिला भक्त भगवान शंकराचा कोण असेल तर तो रावण होता महाराज. हो, काय झालं? रोजचा त्याचा नियम असायचा. 1000 भगवंताला कमळ वाहण्याचा त्याचा नियम होता. एक दिवस एक कमळ कमी पडलं महाराज, परंतु उठला नाही. काय सर्वश्रेष्ठ भक्ती होती ऐका. उठला नाही, क्षणाचाही विलंब न करता महाराज एक शिर कापलं, भगवंताच्या पिंडीवर वाहिलं महाराज. एवढा सर्वश्रेष्ठ भक्त होता महाराज रावण. जगद्गुरु तुकोबारायने देखील गाथेमध्ये वर्णन केले, धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. आता मला सांगा, हे भक्ती आहे. आता शक्तीचा पण विचार करा. 3 वेळा कैलास पर्वत हलवला महाराज रावणाने. एवढा वैभव संपन्न रावण होता. आणि त्या रावणाला मंदोदरी आव्हान करते की मालक, तुमच्यापेक्षा राम 10 पटीनं बलवान आहे. रावण विचार करतो, स्वर्गातील देवादिकांबरोबर मी युद्ध केलंय आणि सगळ्यात मी पारंगत झालोय, माझ्यापेक्षा राम किती बलवान असू शकतो? परंतु रावणाची पत्नी मंदोदरी म्हणते, ऐका. मंदोदरी म्हणते, मालक तुम्हाला माहित नाही, परंतु रामाकडे 18 पद्म वाहणार आहेत. किती पद्म? 18 पद्म. पद्माचा नंबर जरा उशिरा येतो महाराज. तू कितवीला आहे रे? कितवीला आहे? 2रीला आहे. एकक दशकची सांख्यिकी येते का तुम्हाला? येते का? एकक दशक शतक हजार येते ना? म्हण बरं. विठाला विठाला. एकक पद्माचा नंबर जरा उशिरा येतो महाराज. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशअब्ज खर्व दशखर्व निखर्व दशनिखर्व शंख दशशंकर, मग पद्माचा नंबर येतो महाराज. एकावर किती शून्य हे घरी जाऊन तपासा. 18 पद्म वाहणार आहेत. रावण म्हणतो मंदोदरी, मग येऊ दे ना 18 पद्म.
मंदोदरी असे चिडते महाराज. मंदोदरी म्हणते अरे काल म्हणे एकच आलतं हनुमंतराय, त्यानं तुझ्या दाड्या जाळल्या, डंकीन नावाची राक्षसीने मारून टाकली, अशोक बागेचा विध्वंस करून टाकला आणि 18 पद्म घुसल्यावर म्हणले राशन कार्ड सुद्धा ठेवणार नाहीत. विठाला 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 विठाला. मला सांगायचं काय बघा, हे झालं संघाचं बळ. मला माणसाकडे संघाचं बळ असावं, नसेल संघाचं तर माणसाकडे कमीत कमी सत्तेचं बळ असावं. हो, काय होतं सत्ता असल्यास काही होतं महाराज. काय होतं? काही होतं, फक्त हातात काय पाहिजे? सत्ता पाहिजे महाराज. हो, एक म्हणे नाही नाही काय होतं ते सांगा. एका रात्रीत नोटा बदलता येतात? आठवते ना, मेरे प्यारे देशवासियों, आज रात ठीक 11 बजे 500 की और 1000 की नोट हमेशा की. आठवते ना, लॉकडाऊन चाललं. हा, तुम्हाला आठवत राहणारच नाही महाराज, मला माहिती आहे ना. कारण नवऱ्याच्या खिशातल्या नोटा दाबून ठेवलेल्या महाराज सगळ्या कारखानाच बाहेर आला. विढाला विढाला विढाला. सांगायचा मुद्दा काय महाराज, की एका रात्रीत नोटा बदलल्या महाराज. हे कशाचं बळ आहे? हे सत्तेचं बळ आहे महाराज. अजून तुम्हाला पटवून देईल. ज्यावेळेस ते मोदी त्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री होते, मला सांगा त्यांना तवा वाटलं नसेल का आपण नोटाबंदी करावी, परंतु करता आली का? नाही करता आली. का करता आली रे? हातात सत्ताच नव्हती महाराज. बरोबर आहे की नाही? हो. आणि अजून एक उदाहरण दिलं दादा. हां, तुम्ही म्हणसाल मोदीचा लय उदो उदो करायला लागला म्हणजे हे भाजपचं दिसतंय. तसं काही नाही बरं का. आमचा एकच पक्ष आहे, फक्त वारकरी पक्ष. एकच पक्ष आणि वारकऱ्यावर लक्ष. विठाला विठाला सर्व जाणकार श्रोते आहेत. मला सांगा, मोदींना एकदा अमेरिकन दौऱ्या करता जायचं होतं महाराज, आणि ते 5-6 महिने तो पासपोर्ट विजा काढण्याकरता प्रयत्न करतो. 5-6 महिने प्रयत्न केले महाराज, परंतु त्यांचा निभाव लागला नाही महाराज. हो, त्यांना जाता आलं नाही. का जाता आलं नाही? तर हातात सत्ता नव्हती महाराज. ज्या दिवशी हातात सत्ता आली त्या दिवशी अमेरिका सोडाव, जिथं आपलं कोण नाही तिथं जाऊन आले. मला सांगा, हे कशाचं बळ आहे? सत्तेचं बळ आहे. म्हणून माणसाकडे सत्ता असावं पाहिजे. शारीरिक बळ असावं. शारीरिक नसेल संघाचं बळ असावं. नसेल संघाचं तर कमीत कमी सत्तेचं बळ असावं. नसेल सत्तेचं तर कमीत कमी श्रीमंतीचं तर बळ असावं. माणसाकडे पैसा हा असलाच पाहिजे महाराज. हो, कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. याच्यातला 2 नंबरचा पुरुषार्थ कोणता असेल तर तो अर्थनाम पैसा. माणसाकडे पैसा असलाच पाहिजे, कारण या जगामध्ये किंमत कशाला असेल तर ते पैशाला आहे महाराज. जगद्गुरु तुकोबाराय देखील म्हणले, धनवंता लागी लागे, धनवंता लागे, धनवंता लागे लागे, धनवंता लागे. सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता आहे जगी, धनवंता लागे लागे, धनवंता लागे. जगद्गुरु तुकोबाराय देखील म्हणतात, धनवंता लागी अवघे मान्यता हे जगी. या विश्वाच्या पाठीवर जर विचार केलं तर 99% काम जर कशाने होत असतील तर ते पैशाने होतात महाराज. माणसानं काम होत नाही. बरं, माणसानं काम होतच नाही महाराज. या जगात जर 99% कामं कशाने होत असतील तर ते पैशाने होतात महाराज. म्हणून माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाची जर अपेक्षा कशाची असेल तर ते पैशाची आहे महाराज. हो, जुन्या काळामध्ये एक वासुदेवाचं गीत होतं बघा. हो, वासुदेवाची ऐकावानी, वासुदेवाची ऐकावानी, जगात नाही रामर. दाम करी काम वेड्या, दाम करी कामर, दाम करी काम वेड्या, दाम करी कामर. पैसा ही गोष्ट लई न्यारी, तान्या पोरांना त्याचा भाव. आई सोडून घेतय झेप, पैशाच्या मागे धाव.
अरे जन्मापासून सारी मानस जन्मापासून सारी मानस या पैशाची गुलाम र दाम करी काम वेड्या दाम करी काम र दाम करी काम वेड्या दाम करी काम र दाम करी काम र विठाला विठाला 99% कामं जर कशाने होत असतील तर ते पैशाने होतात महाराज. हे पहा 3 ठिकाणी 3 गोष्टीची गरज आहे. शरीरामध्ये पित्ताची गरज आहे, संसारामध्ये वित्ताची गरज आहे आणि परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे महाराज. चित्ताशिवी परमार्थ नाही, वित्ताशिवी प्रपंच नाही आणि पित्ताशिवी शरीर नाही. विठाला विठाला संपूर्ण जगानं तुम्हाला मानावं असं वाटत असेल तर जीवनभर धन कमवा आणि देवानं तुम्हाला मानावं असं वाटत असेल तर जीवनभर पैसा कमवा. कारण आपल्या जवळचा जो पैसा असतो ना तो महाराज आपली जागा दाखवत असतो. हो, आपली किंमत ठरवत असतो महाराज. मी बोलत नाही, कबीर महाराज म्हणतात पैसो तेरे 3 नाम परशा परशु परसराम. मला सांगा, ज्याच्याकडे काहीच पैसा नसतो लोक त्याला काय म्हणतात? परशा. अय परशा, आजची नाही बरं आली, चल सोयाबीन काढाय. हा, ज्याच्याकडे थोडंफार धन असतं त्याला लोक म्हणतात परशुराम, चल म्हणे पुण्याला फिरायला. आणि ज्याच्याकडे गोडगंज प्रॉपर्टी असते त्याला म्हणतात लोक परशुराम पाटील, नातवाचं वारसा आहे, 4 व्हीलर गाडी पाठवून देतो, जेवायला या. मला सांगा, ही उपाध्या कशानं बदलवल्या? पैशानं बदलवल्या महाराज. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये पैसा असला पाहिजे, पण कसा असला पाहिजे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. नीतीनं आपल्याकडले धन आपल्यापाशी जे असतं ते नीतीनं कमवावं महाराज. हो, एखाद्याच्या मुंड्या मुरगाळून ते पैसा कमवू नये महाराज. हो, कारण अनीतीनं कमवलेलं धन टिकत नाही महाराज, नाही टिकत. मी पटवून देईल तुम्हाला. मला सांगा, 100 रुपये कमवा महाराज. 100 रुपये जे कष्टाचे असतील ते आठवडाभर पुरतील महाराज. परंतु 1000 रुपये जर एखाद्या अनियतीन कामानं कमवलेले असतील तर ते 7 दिवस नाही 5 मिनिटात जिकडे तिकडे होतात महाराज. पण माणसं म्हणतात की कसं आले आणि कसे गेले, लय पैसे येतात पण हातात टिकतच नाही, ते तिकडले असतात महाराज. विठाला विठाला आपण धन जरूर कमवलं पाहिजे, परंतु कसं कमवलं पाहिजे ऐका. 5 गोष्टी करून कधी पैसा कमवू नका. 1, मांसाहाराचं दुकान टाकून कधी पैसा कमवायचा नाही. 2, विषाचं दुकान टाकून पैसा कमवायचा नाही. 3, शस्त्राचं दुकान टाकून पैसा कधी कमवायचा नाही. 4 माणसामध्ये आपली इज्जत कमी होईल असा धंदा करून पैसा कमवायचा नाही. लक्ष्मी ढकलून लावा तरी तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. फरक एवढाच आहे महाराज. हो, काहींना ते धन कमवण्याकरता भरपूर कष्ट घ्यावं लागतात महाराज. काहींना प्रारब्ध त्यांचं चांगलं असतं, त्यांना न कळत मिळतं महाराज. काय झालं प्रवीण बाबा, आमच्या आळंदीकडली एक म्हातारी लकी ड्रॉचं तिकीट फाडलं तिने आणि लकी ड्रॉच्या तिकिटावर तिला 15 लाखाची गाडी लागली. हो, हा, आणि ती जी 15 लाखाची गाडी बघितली माझा बीपीच लो झाला. हो, म्हणलं किती दिवस बोंबलं थिंडायचं म्हणे, आपण पण ट्राय करून बघू म्हणलं. आपण पण एवढं मोठं देवाचं सगळं करताव, कीर्तन करताव, सगळं करताव, आपण पण बघू म्हणलं. हा, मी पण फाडलं ना मला लकी ड्रॉचं तिकीट, पण मला लागली शिगडी बसा ताटी. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुमचा दोष नाही, तुमच्या प्रारब्धात ते आहे महाराज. प्रारब्धेसी जोडे धन प्रारब्धेसी वाडे मान आणि सोस करी शिवाया भजे मना पंढरी राया. मग जगद्गुरु तुकोबारायांकडे काही साधक आले व जगद्गुरु तुकोबारायांना म्हणे लागले, जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही आम्हाला विठाला विठाला 4 बळाचे प्रकार मी तुमच्या पुढे मांडले. 1 बळ राहिलं महाराज. शेवटचं बळ आहे ते बुद्धीचं बळ आहे महाराज. हो, आणि ती माणसाकडे बुद्धीचं बळ असलं पाहिजे महाराज. का असलं पाहिजे? कारण बुद्धिमान माणसं या जगावर आदिराज्य करतात. हो, मला सांगा, आपल्याकडे रोजाने किती रोज आहे कामाला? 500 रुपये. आणि महिलांना 300. मला सांगा, 250-300 पुरुषांचे 500 रुपये. एवढं कमवण्याकरता हाडाचं काढं रक्ताचं पाणी करावं लागतं महाराज. हा, ऊन म्हणावं लागत नाही, ताण म्हणावं लागत नाही, काही म्हणावं लागत नाही आपल्या तेवढ्यासाठी. पण इंजिनियर धाराशिव सोडत नाही. हो, धाराशिव सोडत नाही. एसीची हवा आहे, फिल्टरचं पाणी आहे, रोज दिवसाला 200 रुपये रोज कमवतो.
हां, हे कशाचं बळ आहे? बुद्धीचं बळ आहे महाराज. म्हणून मी पहिल्यांदाच बोलून गेलो, बुद्धिमान माणसं या जगावर अधिराज्य करतात. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 2 प्रतिउत्पन्नमती होऊन गेली महाराज. प्रतिउत्पन्नमती कशाला म्हणतात? प्रति म्हणजे दुसरी, उत्पन्न म्हणजे निर्माण करणे, आणि मती म्हणजे बुद्धी. हो, जागेवरच आपलं उत्तर निर्माण करून प्रश्न विचारण्याचं तोंड बंद करणे, याला म्हणतात प्रतिउत्पन्नमती. 2 होऊन गेले महाराज. एक होता बिरबल आणि दुसरा होता कालिदास महाराज. बिरबल हा बिरबलच होता महाराज. हो, एक झलक सांगतो महाराज. एक वेळेला काय झालं, संध्याकाळच्या वेळेला संध्या करत बसला होता, पूजा करत होता, जातिवंत ब्राह्मण होता. आणि पूजा करत असताना बादशाहचा हुकम आला. म्हणे बादशाहने म्हणे बिरबलला घेऊन या. हां, आणि एक सेवक बिरबलकडे आला. म्हणे बिरबल, तुला बादशाहने बोलवले. हां, बिरबल तसाच उठला, पूजा अपुरी राहिली, तसाच उठला आणि राजधानीकडे निघाला महाराज. हो, परंतु मनामध्ये खंत होती, आज आपली पूजा अपुरी न राहिली. हां, बिरबलच्या बादशाहच्या समोर आला आणि बादशाहला म्हणे, बादशाह काय काम आहे? तो म्हणे, चल म्हणे आपल्या राजधानीमध्ये फिरायला जायचे. हो, आणि ते दोघं फिरण्याकरता निघाले महाराज. राजधानीपासून 1 किलोमीटर अंतरावर गेल्याच्या नंतर बिरबलला एक तुळशीचं झाड दिसलं महाराज. आनंद वाटला बिरबलला. जवळ गेला, साष्टांग प्रणिपात घातला, प्रदक्षिणा केली. बादशाह म्हणे, बिरबल ये क्या है? बोले पेड़ है. बोले किसका है? बोले तुलसी का है. तो तूने प्रणाम क्यों किया? बोले ये हमारी माता है. काय म्हणला तो? ही आमची आई आहे म्हणला. बादशाह म्हणला, बिरबल तुम हिंदू लोग इतने कैसे बेवकूफ रे? एक पेड़ कभी माँ बन सकता है? जवळ गेला महाराज, तुळशीचं झाड उपटलं, गरकून फिरवून टाकलं महाराज. वाईट वाटलं बिरबलला, कारण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे बघा, द बॉस इज ऑलवेज राईट. किती जरी तो नालायक बॉस असला तर तो बरोबरच असतो. का असतो? तो बॉस असतो महाराज. बरोबर आहे का नाही? हां, पण बिरबल तो बिरबलच होता महाराज. बिरबल म्हणला याचा काटा काट्यानंच काढायचा महाराज. हो, आणि पुढे 1 किलोमीटर अंतरावर गेल्याच्या नंतर त्याला आगागीचं झाड दिसलं. आगागीचं झाड आहे ना आपल्याकडे, आहे का? हां, आगागीचं झाड दिसलं. हो, आणि आगागीचं झाड दिसलं म्हणून बिरबलनं लांबूनच नमस्कार केला. बादशाह म्हणे, बिरबल ये क्या आहे? बोले ये हमारे पिताजी. आता मला सांगा, ज्याला आई सहन झाली नाही त्याला बाप सहन होईल का? अहो, ते येडच होतं ना. जवळ गेला महाराजांना, असं झाड धरणार तेवढ्या सगळी त्याची धूळ होती, ती सगळी अंगावर आली. आणि जशी अंगावर आली तशी थनथनच उड्या मारायला लागला. बिरबल ये क्या हुआ? बिरबल ये क्या हुआ? बिरबल ये क्या हुआ? बिरबल बोले, बादशाह हमारी माँ बहुत अच्छी है लेकिन अपना बुढ़िया बहुत खराब है. विठाला विठाला. याला म्हणतात दादा प्रतिउत्पन्नमती. हा, व्यवहारामध्ये तर याच्यापेक्षा विद्वान लोक आहेत, पण त्याचं नोंद नाही महाराज. काय झालं, एका पोराचं कॉलेजमध्ये एका मुलीबरोबर प्रेम झालं आणि घरी आल्याच्या नंतर तो बाबाला म्हणे, बाबा लग्न करील तर त्याच मुलीशी करेन. हा, ते कळतं ना तुम्हाला? लग्न करील तर तिच्याशीच करेन, नाही तर जीवाचं काही बी करीन. हा, ती काय ज्ञानेश्वरी आहे का? नाही कळायलाच पाहिजे महाराज. बरोबर आहे का नाही? हा, तो बाप म्हणला, अरे काय तू डोक्यावर पिकावर पडला का? तिचा बाप करोडपती आहे, आपण रोडपती आहो. आपण इंदिरानगरमध्ये राहतो, आपल्याला ग्रामपंचायतनं 5च पत्रीची जागा मंजूर करून दिली. हा, आणि त्याच्यातला पण एक ग्रामसेवकानं खाल्ला. राहिली 4 पत्रीची जागा. तो पोरगी देईल कसा? ते म्हणे, तू पाय, मला काय सांगू नको. पोरगी करीन तर तीच करीन, नाही तर जीवाचं काही बी करीन महाराज. हो, बाप होता तुझं अंतकरण वळवळलं महाराज. हो, कधी कधी आपल्या आईवडिलांचं आपल्यासाठी फार मोठं समर्पण असतं महाराज, परंतु आपण तर नातं ते काहीतरी कारणास्तव जोपासतोय महाराज. हो, अंतकरण कळवळलं महाराज बापाचं. हो, बाप होता तो महाराज. हो, बुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी आसू जरी कना वाकला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याचे दापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. विठाला विठाला विठाला. अंतकरण कळवळलं महाराज त्या बापाचा. हो, बाप होता महाराज. तो चिंतेत पडला, आता करायचं काय? त्याने एक एजंट गाठला महाराज. आपल्या गावात आहे एजंट. आता पुरीच नाही तर एजंटचा काय खर घालायचा का? विठाला विठाला विठाला. 5-6 महिने त्यांचा लय सुसवाट असतो महाराज. घरचं खायचंच माहित नसतं महाराज. रोड हॉटेलमध्ये विठाला विठाला. त्याने एक एजंट गाठला.
घडलेला सगळा प्रकार सांगितला. म्हणे असं असं आहे, काही पण करावं लागतं, पण ती पोरगी आपल्या घरी आलीच पाहिजे. तो म्हणला बघतो प्रयत्न करून. म्हणला काढा 50,000 रुपये. हो काढा 50,000 रुपये. 50,000 रुपये दिले महाराज. पण पोरगी येईन 100% पोरगी येईन. एजंट गेला त्या पोरीच्या बापाकडे. ए म्हणे पोरगी देऊन टाक. तो म्हणला देत नाही. अरे कसा आमचा व्यवहार होण्याचा, मी करोडपती आहे, ती रोडपती आहे, आमचं दोन्हीचं नातं कसं जुळणार आहे. ते म्हणे हे पहा, ते मला पण माहिती आहे, परंतु यदा कदाचित त्या पोरानं तर जीवाचं काही बरं वाईट केलं आणि त्यानं जर तुझ्या नावची चिठ्ठी लिहिली तर सेंट्रल जेलमध्ये जावं लागेल म्हणला, खडी फोडाय. हा आणि मग ह्याचा डायनामा जागा झाला महाराज. मग याचं इंडिकेटर लागलं. म्हणलं आता काही पण करावं लागतं. ते म्हणला एक युक्ती करू. म्हणला पोरगी तर द्यायची, पण पोरगी त्याच्या घरी गेली नाही पाहिजे. त्यानं म्हणला ठीक आहे, माझी एक आट आहे. म्हणे काय आट आहे. म्हणे लग्नाला सगळी तरुण पोरं पाहिजे. एक जरी म्हातारा आलं तरी वराड वापस आणि लग्न मोडलं. हो ठीक आहे म्हणे, काय अडचण नाही. एजंट आला पोराच्या घरी. म्हण लग्न जमून गेले रे. म्हण कसं जमलं. म्हणे पहा, मुलीचा बाप पोरगी द्यायला तयार आहे, परंतु त्याची आट आहे. म्हणे काय आट आहे. लग्नामध्ये सगळे तरुण पोरं पाहिजे, एक जरी म्हातारा आला तरी लग्न कॅन्सल. आणि ते आता ही ऐकलं महाराज पोराच्या बापानं. पोराचा बाप अचंबितच पडला. प्रत्येक भाऊकीच्या घरी जायचं आणि म्हणायचं माझ्या पोराचं लग्न आहे पण तुम्ही येऊ नका, माझ्या पोराचं लग्न आहे पण तुम्ही येऊ नका. भाऊकीतले म्हणले ना काय नवीन नियम काढला बाबा, तुम्ही येऊ नका म्हणजे अहो तुमच्या लेकरांना पाठवा. जरा म्हातारा जास्तच वात्रट होतो महाराज. हो ती म्हणला मी तर 100% जाणार. ती म्हणला कमून मुळ्यावर माझ्या मुळावर उठला बाबा. एकतर ही काळ कसला आहे, पुरी मिळाणा गेल्यात, एक व्हायला लागले तर होऊ दे ना, तू का म्हणून हे करायला लागला. तो म्हणे पहा मी तर 100% जाणार. म्हणे का जाणार. म्हणजे ज्या अर्थी पुरीच्या बापानं आत टाकली त्या अर्थी त्याला 100% आपल्याला फसवायचे. मी तर 100% जाणार. पोराचा बाप म्हणे हे बा तू जर ह्या वेशामध्ये गेला तर लग्न होणे शक्य नाही. पुरीचा बाप आपलं ते म्हातारा म्हणलं ती जबाबदारी माझ्यावर सोड. म्हातारा असं जेंट्स पार्लरमध्ये गेलं महाराज, चेहरा फिरा धुतला महाराज, मस्तपैकी डाय फी आणली, दाढी पिढी कुरली, वरी टाकलेला फिकलेला मस्तपैकी थोडे रंगोरंगोटी केली महाराज. मस्तपैकी मॉलमध्ये गेला. हां कॉटनचा टी शर्ट घेतला, जीन्स पॅन्ट घेतली, कट शर्टमध्ये आपलं सगळं व्यवस्थित एक नंबर झालं महाराज. हो म्हातारा एवढं सुंदर दिसायला लागलं प्रवीण महाराज. पुरीच्या बापानं तरणी तपासली पण म्हाताऱ्याकडे बघितलं सध्या ना, एवढं सुंदर दिसायला म्हातारा. हा आले महाराज मंगल कार्यालयामध्ये आले. पुरीचा बाप म्हणला आता पहिली आट टाकली पण आपला मेळ फसकटते काही, आपण दुसरी एक आट टाकावं. म्हणे काय आट टाकावं म्हणून सुचविलं महाराज. उंच कटाड्यावर उभारला. हे पहा म्हणला वराडेनो, माझी अजून एक आट आहे, तेवढी आट पूर्ण करा तरच पोरगी दे, नाही तर पोरगी देणार नाही. पोरं म्हणले अजून काय आट आहे बाबा तुझी, एक आट शक्य होती, दुसरी आट आता काय नेमकी. ते म्हणला माझ्या गावामध्ये पाण्यानं वाहणारी नदी दुधानं भरून द्या. काय म्हणला पाण्यानं वाहणारी नदी दुधानं भरून द्या. आता पोरं म्हणली काय ही खरं आहे का बाबा, पहिली एक शक्य होती दुसरी खरी आहे का, दुसरी शक्य नाही महाराज ही आट पूर्ण करायची. ते म्हणाले मला लग्न, ते म्हणले लग्न मोडलं चला वापस. सगळी पोरं निघाली महाराज. एक त्याच्यातलं म्हणे ए थांबा थांबा त्या म्हाताऱ्याला बोलवा. म्हातारा होतं पानपट्टीवर. हो 5-25 पोरं त्याच्या मागं महाराज. गेली म्हातारी. बाबा म्हणे चल म्हणे काय झालं. पुरीच्या बापानं दुसरी आट टाकली म्हणे. हो म्हातारं पुढं 5-25 पोरं मागं, म्हातारं पुढं 5-25 पोरं मागं. अशी मंडपात आली. म्हणे काय रे आट आहे तुझी. म्हणे पहा माझ्या गावामध्ये पाण्यानं वाहणारी नदी दुधानं भरून द्या. म्हातारा म्हणलं देतो भरून. पुरीचा बाप म्हणे दे भरून. म्हातारा म्हणला पाण्याची ती खाली करून. हा पुरीचा बाप म्हणला पाण्याची कशी खाली करता येईल, मग त्याच्याशिवाय कशी भरता येईल येड्या खोपडीच्या. विढाला विढाला व्यवहारामध्ये एवढे विद्वान लोक आहेत महाराज, परंतु त्याची नोंद नाही महाराज. मग जगद्गुरु तुकोबारायांकडे काही सांगितलं. जगद्गुरु तुकोबारायांना म्हणले महाराज तुम्ही या 5 बळापैकी कोणतं बळ तुमच्या अंगात आलं त्या बळाच्या जोरावर तुम्ही बलवान झाले. बळीयाचे अंकित, 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 बळीया
लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो संसार लाताळीला संसार बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. जगद्गुरु तुकोबारायांकडे काही साधक आले. महाराज तुम्ही कोणत्या बळाने बळीवंत झाला? तो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही या बळाने बळीवंत झालो नाही. मग कोणत्या बळाने बळीवंत झालात? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विवेकासहित वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा या बळाने आम्ही बळीवंत झालो. एक वाक्य लक्षात ठेवा. नुसतं वैराग्य वेगळं आणि विवेकासहित वैराग्य वेगळं बरं का. वैराग्याचे तसे दोन प्रकार पडतात. पहिलं वैराग्य आहे ते जिहासा वैराग्य आहे आणि दुसरं वैराग्य आहे ते जिज्ञासा वैराग्य आहे. कशाला म्हणतात जिहासा वैराग्य? ऐका, लक्षपूर्वक ऐका. प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण होतं आणि अल्पकाळ टिकतं, त्याला जिहासा वैराग्य असं म्हणतात. हो, फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आता तुम्ही कीर्तन झाल्याच्या नंतर घरी निघालात. दोन मित्र एकमेकात चर्चा करायला लागली. वारे बाबा लयच कीर्तन भारी केलं महाराजाने. महाराज बुटकेच होते पण चांगले बोलत होते, वयाच्या मनानं चांगले बोलत होते. आपणही माळ घातली पाहिजे, आपणही परमार्थ केला पाहिजे, आपणही कथा ऐकली पाहिजे, आपणही कीर्तन ऐकली पाहिजे. ते दुसरं म्हणते दी तांबाखू कुठं महाराज लोकांच्या नादी लागला. अरे सांगतच असते, ऐकायचंच असते, धंदाच आहे त्यांचा. नाही सांगतील तर काय खातील? आणि एक वाक्य सांगू, तुमची ही सवय आहे म्हणून आमचं मार्केट चालू आहे. तुम्ही सुधरत नाही म्हणूनच आमची दुकानं चालू आहेत. हो, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही दादा, हो काहीतरी परिवर्तनाचं साधन आहे. हां, हे तर येऊन नुसतं थोडे वेळ आपलं हिकडनं ऐकायचं आणि हिकडनं सोडून द्यायचं, हे उपयोगाचं नाही दादा. काहीतरी आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे. मला सांगा, आता लाख रुपये खर्च करायचा, एवढा मोठा मंडप टाकायचा, कीर्तनकार बुवा बोलवायचे, पंगत देणारे पंगत देतात, गाणारे गातेत, वाजवणारे वाजवतात, सप्ताह करणारे करतात. महाराज आपण नुसतं खायचं आणि ऐकलेलं सोडून द्यायचं असं नाही दादा. काहीतरी आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे. आपल्या सप्त्यामध्ये कमीत कमी 8 दिवसाला, वर्षातून 8 दिवसातून कमीत कमी 5 तरी नवीन युवा म्हणजे माळकरी झाले पाहिजे. जास्त वस्ती जर लोकसंख्या कमी असेल तर कमीत कमी वर्षाकाठी 2 तरी माळकरी झाले पाहिजे. आणि जास्त जर लोकसंख्या असेल तर कमीत कमी वर्षाकाठी 5 तरी माळकरी झाले पाहिजे. आमचे गुरुजी सांगतात नुसतं कीर्तनात बसू नका, कीर्तनाला आपल्यात बसवा. ज्या दिवशी कीर्तनाला आपल्यात बसवाल त्या दिवशी तुमच्या देहाचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला ह्याला जिहासा वैराग्य असं म्हणतात. आणि दुसरं जे आहे त्याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. बाबा माझा तुम्हाला प्रश्न आहे, मला सांगा, म्हाताऱ्या माणसाला तंबाखू आपलं सुपारी चावता येत नाही का आवडत नाही? काय भानगड आहे? चावता येत नाही महाराज. ज्याचा 32 पैकी एकही सभासद मीटिंगला हजर नाही, तो जर म्हणला मला आवडत नाही, चावता येत नाही सांग. म्हणून भोग समोर पडलेत, भोग भोगण्यासाठी लागणारी भोक्तृत्व शक्ती ही समोर आहे, तरी भोग भोगत नाही. याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. आता भिव का ज्ञानोबारायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ज्ञानोबाराय म्हणतात ऐक की स्वर्गीचे भोग पाईक झाले इच्छेचे, परी भोगावे हे नरुचे मना माझी. किंवा तुकोबाराय देखील म्हणतात जाई वो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नो हे आम्ही विष्णुदास तैसे नो हे. जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. सगळ्यांना तो प्रसंग माहिती आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या विरोधकांनी जगद्गुरु तुकोबारायांकडे वेश्या पाठवली महाराज. परंतु जगद्गुरु तुकोबारायांचे उद्गार आहेत आई जाई हो तो माते न करी सायास आणि आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. अजून याच्याही पेक्षा उच्च कोटीचं उदाहरण देईल महाराज. स्वामी विवेकानंदाच्या जीवनचरित्रातील एक प्रसंग सांगतो. स्वामी विवेकानंद शिकाऊच्या धर्म परिषदेमध्ये महाराज व्याख्यान झालं आणि व्याख्यान झाल्याच्या नंतर विवेकानंद असं स्टेजवर बसले महाराज. आणि त्यांच्याकडे एक सुंदर युवती आली आणि स्वामीजींना म्हणू लागली स्वामीजी उद्या मला तुमच्याबरोबर लग्न करायचं आहे.
स्वामीजी म्हणले माझ्याबरोबर लग्न करावं असं तुझा हेतू काय नेमका? हा, नेमका तुझा हेतू काय? स्वामी ती सुंदर युवती विवेकानंदाला म्हणू लागली, स्वामीजी आज जर तुम्ही जर एवढे विद्वान असाल तर तुमच्यापासून मला होणारं अपत्य किती विद्वान असेल? स्वामीजी म्हटले, यदा कदाचित आपला विवाह झाला, परंतु विवाह झाल्याच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर तुला मूल होतं हे सांगितलं कुणी? यदा कदाचित जर आपला विवाह झाला परंतु आपल्याला अपत्यच नाही झालं तर तुझी वासना अतृप्त राहील आणि त्या वासनेपोटी तुला पुनर्जन्म घ्यावा लागेल. मग एक ठरव आधी, तुला मूल पाहिजे का लग्न पाहिजे? दोन्हीतलं काय पाहिजे? ती म्हणली मला मूल पाहिजे. मग एवढी आटापिटा कशा करते? तुला जर मूलच पाहिजे असेल ना तर उद्या ये, एवढे हजारो लाखो असणाऱ्या पब्लिकच्या समोर सांगेल की दादा हो ही माझी आई आहे आणि तिचा मी मुलगा आहे. याला म्हणतात जिज्ञासा, याला म्हणतात जिज्ञासा. अजून याच्यापेक्षा उच्च कोटीचं उदाहरण देईल महाराज. जोग महाराजांच्या जीवन चरित्रातील एक प्रसंग सांगून जाईल. सद्गुरू जोग महाराज एकदा पुण्याच्या बागेमध्ये ज्ञानेश्वरी सांगत होते महाराज, आणि ती ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता लोकमान्य टिळक यायचे. लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता यायचे. एक दिवसाचा असा प्रसंग आला, एक श्रीमंत पाटील त्या बागेतून चालला महाराज. एक श्रीमंत पाटील त्या बागेतून चालला असताना त्यानं पाहिलं की एक बुवा ज्ञानेश्वरी सांगते, स्वामी लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता बसलेले आहेत. तो पाटील विचार करतो, मी इतके दिवस झालं लोकमान्य टिळकांना मी घरी बोलवतोय तरी ते माझ्या बंगल्यावर आले नाहीत, ते माझ्या घरी आले नाहीत, इथं ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता बसलेत. एक काम करू म्हणे, आपण ह्या लोकमान्य टिळकांना ह्या बुवालाच म्हणे आपण घेऊन जाऊ तिथं घरी बंगल्यावर. श्रीमंत माणसं आपल्या पैशाचा विनियोग कुठं करतील सांगता येत नाही. हो, त्यांना वाटलं जोग महाराज येतील. महाराज तो घरी गेला महाराज. टांग्यामध्ये एक गचभर पोतं पैशाचं भरलं, एक गच पोतं पैशाचं भरलं महाराज. पैशाचं गुटोडे घेतलं आणि त्या टांगेमध्ये टाकलं आणि त्या बागेमध्ये आले. हां, आणि ते गच पोतं पैशाचं पोतं भरलेलं जोग महाराजांच्या समोर ठेवलं महाराज. हां, आणि जोग महाराज म्हणू लागले, श्रीमंत हे कशा करता आणलंय? म्हणे बिदागी आहे, समजलो नाही, नीट सांगा. हो, म्हणजे जोग महाराज तुम्ही उद्यापासून ज्ञानेश्वरी माझ्या बंगल्यावर सांगायची. काय म्हणले ते? उद्यापासून ज्ञानेश्वरी माझ्या बंगल्यावर सांगायची. एक दिवस ज्ञानेश्वरी सांगितली, एक पोतं पैसे देईल. 2 दिवस ज्ञानेश्वरी सांगितली, 2 पोते पैसे देईल. 3 दिवस ज्ञानेश्वरी सांगितली, 3 पोते देईल. 10 दिवस सांगितली, 10 पोते पैसे देईल. स्वामी जोग महाराज म्हणले नाही म्हणले जमणार. हो, कारण ही भूमी आहे, हे श्रोते आणि हे असणारे सर्व ह्या 3 गोष्टी सोडून मी येऊ शकत नाही. ही भूमी आहे, ही पावन भूमी आहे, हे श्रोते आहेत आणि हे व्यासपीठ, या 3 गोष्टी सोडून मी येऊ शकत नाही. श्रीमंत मागं 2 पावलं सरला आणि जोग महाराजांना म्हणू लागला, जोग महाराज 1 पोतं पैसे आहेत. जोग महाराज म्हणले मी तुमचा अनादर करत नाही, परंतु या 3 गोष्टी सोडून मला यायला जमणार नाही. तो पाटील असणारा 2 पावलं मागं सरला आणि जोग महाराजांना म्हणू लागला, जोग महाराज 1 पोता पर पैसे आहेत, अख्ख्या पुणे प्रांतामध्ये हिंडून या. तुम्हाला 1 दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरता हा एकटाच पट्टे आहे म्हणे. काय म्हणे? तुम्हाला 1 दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरता 1 पोतं पैसे देणारा हा एकटाच पट्टे आहे. जोग महाराज असे चिडले महाराज. जोग महाराज काय म्हणतात ऐका, अरे पट्ट्या, अख्ख्या पुणे प्रांतामध्ये मला 1 दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरता तू एक पोतं पैसे देणारा तू एकटाच पट्टे आहे, परंतु अख्खा भारत फिरून ये, तुझे 1 पोतभर पैशाला लात मारणार हा जोग महाराज एकटाच पट्टे आहे. याला म्हणतात जिज्ञासा वैरागी. विठाला विठाला भोग समोर पडलेत, भोग भोगण्यासाठी लागणारी भोक्तृत्व शक्ती समोर आहे तरी भोग भोगत नाही. याला म्हणतात जिज्ञासा वैरागी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या बळाच्या माध्यमातून आम्ही बलवान झालो. म्हणून बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायांना काही साधकांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही बलवान झालात, पण तुम्ही बलवान झाल्याच्या नंतर केलं काय? अभंगाच्या 2ऱ्या चरणात
लाताळीला संसार हो लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार ओ लाताळीला संसार लाताळीला संसार गेला षड ओरमेचा मार केला षड ओरमेचा मार लाताळीला संसार लाताळीला संसार ओ लाताळीला संसार लाताळीला संसार गेला शरमिळीचा मार गेला षड ओरमेचा मार लाताळीला संसार लाताळीला संसार ओ लाताळीला संसार लाताळीला संसार लाथाळीला हा संसार केला षड उर्मीचा मार. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. वाजवा एकदा मोकळ्या मनानं वाजवा. आतल्या गाठीवनी वाजवू नका, मोकळ्या मनानं वाजवा. हां नाही तर काय काय गावांना अशी साथ असते, त्याच्यापेक्षा ती चिकनगुन्याची साथ लई बरी. हां गावगाव ते भजनी मंडळ असतं महाराज. हो काय झालं मी मामाच्या गावाला, नाव नाही गावात सांगणार, ते गावाला कीर्तना करता गेलो. अभंग घेतला गोकुळीच्या सुका, काल्याचं कीर्तन होतं. गोकुळीच्या सुका अभंग घेतला महाराजन. दोन म्हातारे आले समोर चाल म्हणण्याकरता. अभंग गोकुळीच्या सुका घेतला. किती सोपा अभंग आहे. 100% कीर्तनकार हाच अभंग घेतात काल्यामध्ये. अभंग सोपा आहे. आणि ते दोघं जण आले आणि तिने चालू केलं महाराज. एक म्हणून असा स्वर लावला एकानं, आणि गोकुळीच्या सुखा अर गोकुळीच्या सुखा. म्हणलं बाबा तिथं आर नाही, नुसतं गोकुळीच्या सुखा. बाबा म्हणले असं का, बर बर बर. बाबांनी लगेच चालू केलं, आणि नुसतं गोकुळीच्या सुखा. बाबा म्हणलं लयच वायर ढिले दिसत बाबा. म्हणलं बाबा नुसतं नाही, फक्त गोकुळीच्या सुखा आहे. बाबांनी लगेच चालू केलं, आणि फक्त गोकुळीच्या सुखा. म्हणलं चलू दे आता माझ्या मातीपर्यंत. विठाला विठाला गावगाव महाराज जी बोंबाई महाराज. परंतु आपल्या गावामध्ये चांगले आहेत बरं का. आपण नियोजन फार गोड केलं महाराज. नाहीतर गावगाव मृदंगाचार्य पण लय भारी असतात. हा भुम भुम परांडा, भुम भुम परांडा, द्याकाना खापाना, द्याकाना खापाना. हा काहीतरी हे जे पुढले असतात महाराज, त्यांचे तर दोनच बोल, गुंपांग गुंपांग गुंपांग. गणपत फुकान कौतिक तुका. विढाला विढाला. आपल्या गावामध्ये सुंदर नियोजन आहे महाराज. सर्व गंधर्वासारखे गाणारे आहेत, चंद्र सूर्यासारखे वाजवणारे आहेत, परीक्षितीसारखे ऐकणारे आहेत, फक्त सांगणारा शुकाचार्य नाही. सुंदर नियोजन आहे महाराज. हो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, लाथाळीला हा संसार. आम्ही काय केलं, संसाराला लाथाळलं महाराज. हो लाथाळलं आम्ही संसाराला. कस काय लाथाळलं महाराज, तरी लाथाळलं. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायांनी शब्द प्रयोग केला, लाथाळीला हा संसार. लाथाळणं म्हणजे काय केलं ना, थोडक्यामध्ये धिक्कारणं असं, अशा अर्थाचा शब्द आहे. मला सांगा, घरामध्ये कुकर आलं की पातेलं लाथाळलं जातं महाराज. घरामध्ये जर मिक्सर आलं तर कुटायचा जो काय असतो, काय म्हणतात, उखळ. मला सांगा, लाथाळलं जातं महाराज. घरामध्ये गिरणी आली जातं, लाथाळलं जातं महाराज. तसं घरामध्ये नातू आला, आजोबा म्हणा लाथाळला जातं. विढाला संसाराला लाथाळणं एवढं सोपं नाही बरं, सोपं नाही दादा. एक गोड दृष्टांत देईल महाराज. हो काय झालं, 3 जणांचं कुटुंब होतं महाराज. हो आई वडील आणि मुलगा. हो आई वडिलांनी भरपूर कष्टाने महाराज त्या मुलाला वाढवलं. हो नोकरी लावली महाराज. आणि नोकरी लागल्याच्या नंतर त्याचा जो पहिला पगार आहे, तो पहिला पगार आला आणि बापाच्या हातात टिकवला. बाबा माझ्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट केलं, सांगा म्हणे तुम्हाला काय आणायचं.
आता म्हातारीनं पण नीट मागावं ना महाराज. MH 80ची गाडी होती महाराज म्हातारीचं, म्हणजे म्हाताऱ्याचं वर्ष 80 वर्षाचं म्हातारं. मला सांगा जे गरज आहे त्या गोष्टी मागाव्या ना. म्हातारा म्हणलं त्या गण्याचा बाप म्हणला अमेरिकेला आहे म्हणे, हा जीन्स पॅन्ट घालतोय, T-शर्ट घालतोय म्हणे, मला पण तसा T-शर्ट पाहिजे, मला पण जीन्स पॅन्ट पाहिजे, मला पण अँड्रॉइड मोबाईल पाहिजे महाराज. ही अपेक्षा करावी का म्हाताऱ्या माणसाने? नाही करावी महाराज. परंतु मुलाचा नाही इलाज झाला, ठीक आहे म्हणे. हो पोरगा मॉलला गेला, मस्तपैकी कॉटनचं T-शर्ट आणलं, जीन्स पॅन्ट आणली, अँड्रॉइड मोबाईल आणला, मस्तपैकी ब्लूटूथ आणलं. दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्याला दिलं. म्हातारं महाराज 6-7 वाजताच मस्तपैकी उठलं, जेवण फेवण केलं महाराज, सगळं पॅन्ट घातली, T-शर्ट घातला, सगळा मोबाईल अँड्रॉइड मोबाईल कानामध्ये ब्लूटूथ घातलं महाराज. गेलं म्हशीच्या मागं महाराज. म्हशी अशा सोडल्या पाटलाच्या ऊसामध्ये. आणि म्हाताऱ्याने मस्त, आता मला सांगा वय वर्ष 80 आहे, काकडा ऐकावा, भजन ऐकावं, कथा ऐकावी. म्हाताऱ्यानं गाणे चालू केले, कोणतं? औंधा लगीन करावं पाहिजे. आता मला सांगा हे गाणं ऐकावं का कीर्तन ऐकावं, कथा ऐकावी महाराज? हो. आणि म्हातारं असं रंगलं महाराज, गाण्यामध्ये असं नाचायचं लागलं महाराज. रंगला या रंगीन तुका विठ्ठल सर्वांगी, अगदी तशा पद्धतीनं नाचायला लागले महाराज. हो. आणि तिथून आमचे प्रवीण महाराज चालले होते. प्रवीण महाराज म्हणले बापरे, म्हातारं तर पाठीवरलं दिसतंय, आपल्या ओळखीचं दिसतंय. हो. प्रवीण महाराज जवळ आले, बाबाला हात केला, बाबा पण बाबाचं काही लक्षच नाही. बाबा आपले रंगला या रंगीच, हा बाबाचं आपलं औंधा लगीन करावं पाहिजे. जवळ गेले महाराज, म्हाताऱ्याच्या कानात काढलं, ब्लूटूथ काढलं, कानात घातलं, गाणं चालू होतं महाराज. हो. औंधा लगीन करावं पाहिजे. हो. प्रवीण महाराजनी तिथनं जी गाडीला की खाणली ती थेट आजीपाशीच येऊन उतरले महाराज. आजीच पशी उतरले ना. आजीला सांगितलं, आजी आपलं म्हातारं बिघडलं म्हणे. कशाने? कसं बिघडलं म्हणे? नाचतंय म्हणे. कशावर? हरिपाठावर, काकड्यावर, श्रीमद भागवत कथेवर? नाही म्हणे, गाण्यावर नाचते म्हणे. कोणत्या? औंधा लगीन करावं पाहिजे. हो. म्हातारी म्हणली येऊ दे म्हाताऱ्याचं, असं निबरतीन ते म्हणली. असं म्हातारी पण आपली आर्नीची होती महाराज, मस्तपैकी कमऱ्याला असा पदर खावला महाराज, जळकं लाकूडच घेऊन म्हातारी बसली. म्हातारा 6 वाजता म्हशी पिशी घेऊन आलं महाराज. आणि म्हशी घेऊन आलं म्हातारीनं, म्हशी पिशी बांधल्या आणि आवाज दिला, चहा करते काय पप्याची माय? म्हातारी म्हणली चहा देऊ तुम्हाला, लाज वाटाय पाहिजे. वय वर्ष 80 झालं, काकडा ऐकावा, हरिपाठ ऐकावा, खुशाल गाणं ऐकताय, आणि ती पण औंधा लगीन करावं पाहिजे. अहो काय म्हणेल हा समाज आपल्याला? म्हणून असं झंगड पकड लागली महाराज. म्हातारी जरा तरुण होती महाराज. अशी म्हातारी बोलली महाराज. म्हातारा असं कदरलं महाराज. म्हातारा म्हणला चाललो मी घर सोडून. हा तोंड दाखवू नका म्हणली म्हातारी. हा चाललो म्हणे घर सोडून. आणि म्हातारा असं तनतन करत घर सोडून निघालं महाराज. हो. आणि निघाला असता म्हातारीच्या मग पुन्हा लक्षात आलंय, म्हातारा जर गेलं तर उद्या म्हशी कोणी सोडायची, उद्या शेण कोणी काढायचं, उद्या धार कोणी काढायचं. हा म्हातारीच्या लक्षात आलं, आपण आता म्हाताऱ्याला बोलवलं पाहिजे. महाराज गरम म्हातारं चाललं होतं, ताड ओ पप्याचा बाप, अहो लय रागवले काय, या वापस. म्हणले किती पण काय पण कर, आता येत नाही. अहो म्हणे या वापस, म्हणे येत नाही. म्हातारी म्हणली याला गौरान भाषेमध्ये सांगून जमणार नाही. म्हातारी म्हणली याला गाण्याचं फॅड लागले मी. हा ह्याला एवढे शुद्ध भाषेत सांगून उपयोग होणार नाही. म्हातारीनं असा कमरेवर एक हात ठेवला, एक असा डोक्यावर ठेवला, आणि म्हाताऱ्याला म्हणले ओ पप्याचा बाप, ऐकलं का काय म्हणते? जाना नाही. म्हातारा म्हणला किती पण गाणे म्हण, येतच नसतो. म्हातारी म्हणली अहो अग्निदेवतेच्या साक्षीने 7 फेऱ्या घेतल्या लग्नामध्ये, आयुष्यभर साथ सोडायची नाही ना, आता अर्धा उकी निघाले होय, या म्हणे वापस. म्हातारा म्हणलं येत नाही. मग म्हातारीने दुसरा प्रयोग केला. म्हातारी म्हणली हर पल मेरी याद तुम्ही तडपाएगी. असं ऐकलं महाराज. आणि म्हातारा घरकन वापस फिरलं. म्हातारा म्हणलं तू जब जब मुझको पुकारे, विठाला 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 विठाला. म्हातारी जरा चॅप्टर होती महाराज. जवळ गेली महाराज, म्हाताऱ्याचा हात धरला. म्हणे कुठं चालला होता? चाललो होतो पंढरपूरला. काय चालला होता? आयुष्य गेलं म्हणले तुमच्यासाठी, हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलं, शेवटच्या टायमाला एवढं बोलताय? तुमच्यासाठी काय केलं नाही म्हणे मी, एवढं मोठं कष्ट केलं, शेवटच्या टायमाला एवढं बोलताय. म्हातारी जरा चतुर होती. म्हणले तुम्हाला बोललं कोण? बोललं तुम्हाला? बायको कोणाची? तुमची. मला सांगा म्हणली, आपल्याच माणसाने आपल्या मांडीवर देहावसन केलं म्हणून काय मांडी कापायची असते? चला म्हणे वापस. म्हातारं म्हणलं चल, मी पण त्याचीच वाट बघत होतो. विठाला 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 विठाला. याचाच अर्थ
आपल्याला संसार सोडता येत नाही दादा. हां, आपली तीच गत आहे महाराज. सरकार काय आपल्या सोयाबीनला भाव देत नाही आणि आपण काय सोयाबीन लावायचं थांबत नाही. मला याचाच अर्थ आपल्याला संसार सोडता येत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जाळोनी संसार आणि बैसलो अंगणी म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणले जाळोनी संसार बैसलो अंगणी. आणि मी सांगेल बघा तुम्हाला, जीवनामध्ये तुम्हाला व्हायचंय ना चांगले गायक व्हा, व्हायचंय चांगले वादक व्हा, चांगले कीर्तनकार व्हा, पण साधू होण्याच्या भानगडीत पडू नका. कारण साधू झाल्याच्या नंतर बायको मेली तरी म्हणावं लागतं महाराज भले झाले देवा निघाली दिवाळी, बरे या दुष्काळी पिढा गेली. साधू होणं सोपं नाही दादा. ज्याला समाजाचं दुःख सहन होत नाही ना महाराज त्याला साधू म्हणतात महाराज. कुणाला म्हणतात साधू? ऐका, दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी, जसी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. अरे अजून कसं असतं साधकाचं अंतकरण ऐका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मृदू सबायन बनीत तैसे सज्जनाचे चित्त, तुका म्हणे वर्णू काय, तुका म्हणे वरून किती तेची भगवंताची मूर्ती, जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले. अरे ना साधूच्या अंतकरणामध्ये जगताविषयीची दया असते महाराज. हां, साधू कुणाला म्हणतात ऐका, ज्याला दुसऱ्याचं दुःख सहन होत नाही त्याला साधू म्हणतात महाराज. आणि ज्याला दुसऱ्याचं दुःख सहन होतं ना त्याला माधू म्हणतात. म्हणले बाबा अगदी बरोबर, बाबा चहा घ्या, बाबा दूध घ्या, बाबा साखर घ्या. बाबा कोणाचं घेत नाहीत. तुला द्यायचं असेल तर 4-5 किलो तांदूळ दे. बाबा आता नदीकडे चाललेत. कशाला? म्हणा की मासे पकडा. आता तेवढं पण मलाच कुठे देता का? विठाला 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 विठाला. समाजामध्ये हे साधू, परंतु हे साधू नाही बरं. ज्ञानोबाराय म्हणले अगा पायी काटाने हटे, ती व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. ज्ञानोबाराय म्हणले पायात काटा मोडल्याच्या नंतर कुठं दुखतो? कुठं दुखतो? मनाला दुखतं महाराज. जसं पायात काटा मोडल्याच्या नंतर मनापर्यंत वेदना घेऊन जातं, तसं समाजाला झालेलं दुःख साधूच्या मनापर्यंत वेदना घेऊन जातं महाराज. म्हणून साधू होणं सोपं नाही दादा. म्हणून लाथाळीला हा संसार, जगद्गुरु तुकोबारायांनी शब्द प्रयोग केला, लाथाळीला हा संसार केला षड उर्मीचा मार. षड उर्मी म्हणजे विकार सांगितलेले महाराज. काम, क्रोध, लोभ, मद, मत्स्य आणि अहंकार असे विकार घालवले महाराज. मग जगद्गुरु तुकोबारायांना काही साधकांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही बलवान झाले, संसार लाथाळला, अजून काय केलं? अभंगाचं 3रं चरण. नाही समाधान, गेला नाही समाधान, जनतन लाता संसारे लाताळी हा संसार. आ
गेला तृणही समान लाताळीला हा संसार लाताळीला हा संसार जन तन धन केले तृणाही समान. जन काय केलं? तृणा समान केलं. धन काय केलं? तृणा समान केलं. जन तन धन, धन पण तृणा समान केलं महाराज. का जन तृणा समान केलं? तर ऐका, जन कसं आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, म्हणून जन तृणा समान केलं महाराज. धन का म्हणून तृणा समान केलं महाराज? हो, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनचरित्रातील एक प्रसंग आहे बघा. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय दुष्काळाची परिस्थिती होती, त्यावेळेस हे दुःख जे होतं ते छत्रपती शिवरायांना बघवलं नाही महाराज. आणि त्यामुळं जगद्गुरु तुकोबारायांना छत्रपती शिवरायांनी नजराना पाठवलं महाराज. आणि नजराना छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, राजे ऐका, देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात ना पुढे, तुमचे एर वित्थ दोन ते मज मृत्तिके समान. राजे ऐका, आम्ही जर सुखी व्हावं असं तुमची इच्छा असेल तर आम्ही जेने सुखी तुम्ही विठ्ठल विठ्ठल मनामुखी. म्हणून काय केलं? धन पण तृणा समान केलं महाराज. आणि तन म्हणजे शरीर, शरीर का म्हणून तृणा समान केलं? मला सांगा, भगवंताने एवढा सुंदर नरदेह आपल्याला भजना करता दिला, आणि ह्या भजनामध्ये जर भजन झालं नाही तर नरदेह काय कामाचं आहे महाराज? बरोबर आहे का नाही? औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिवा. मला सांगा, भगवंताने एवढं सुंदर नरदेह आपल्याला भजना करता दिला महाराज. आणि एक वाक्य सांगू ऐका, मानवी जीवन जगत असताना आपण किती प्रगतशील झालो, आपण किती सत्ताधीश झालो, याही पेक्षा आपण किती देवाच्या जवळ गेलो याला विशेष मूल्य आहे. मी बोलत नाही, ज्ञानोबाराय गोड वर्णन करतात. ज्ञानोबाराय म्हणतात, जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती नाही झाली तर आपलं हे जीवन हे निरर्थक सांगितले. कसं सांगितले? निरर्थक सांगितले महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात, कनेवी न सोपटे कणसे लागलीसी घनदाटे, काय करावे गोमटे ऊस नगर तैसा साभरी वाढन नाल्या सरळा, वर फळ ना तो पोकळा, कास्त न झाले कळाशी जैसे. ज्ञानोबाराय म्हणतात त्याचं जीवन धिक्कार आहे, त्याचं जीवन निरर्थक आहे महाराज. कशा पद्धतीने आहे? आता ऐका, दृष्टांत सांगतो. मला सांगा बाबा, एका झाडावर सुंदर असा पक्षी बसलेला आहे, परंतु त्याला पंखच नाहीत. त्याच्या जीवनामध्ये काय अर्थ आहे का? मला सांगा, 1 एकरची विहीर आहे परंतु तिला पाणीच नाही, काय अर्थ आहे का? काय गोड कबीर महाराज वर्णन करतात, ऐका. पंछी पंख बिना, हस्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, सुमिरन करले मेरे मना, बीती उमर हरि नाम बिना, बीती उमर हरि नाम बिना, कूप नीर बिना, कूप म्हणजे वीर, धेनु क्षीर बिना, संगीत सुनायक ताल बिना, ताल सुनायक स्वर बिना, वैसा नर हरि नाम बिना, सुमिरन करले राम. पक्षाला पंख नसतील त्याचं जीवन निरर्थक आहे, हत्तीला दात नसतील त्याचं जीवन निरर्थक आहे, कोवळ्या वयामध्ये एखाद्या जर मुलीचा पती वारला असेल तिचं जीवन निरर्थक आहे. तद्वत मानवी नरदेहाला आल्याच्या नंतर आपल्या मुखामध्ये जर भगवंताचं नामस्मरण नसेल तर आपलं जीवनच निरर्थक आहे. विठाला म्हणून म्हणतात ना, अमृत हे हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. काय सुंदर वाक्य आहेत, लक्षपूर्वक ऐका. काय म्हणतात कबीर महाराज? भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम न आवे,
भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम न आवे। देह पड़ी रह जाय यही पर, देह पड़ी रह जाय यही पर, फिर कुंडल और नगीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। आपल्या मुखामध्ये जर भगवंताचं नामस्मरण नसेल तर आपल्या जीवनाचाच धिक्कार केला महाराज। हो विठाला 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 विठाला। म्हणून जन तृणा समान केलं, धन तृणा समान केलं, तन तृणा समान केलं, म्हणून जन तन धन केले तृणाही समान, लाथाळीला हा संसार केला षडऊर्मीचा मार। मग जगद्गुरु तुकोबारायांना काही साधकांनी प्रश्न केला, महाराज मग तुम्ही नेमका अजून काय केलं? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आम्ही मुक्तीच्या डोक्यावर पाय दिला। अभंगाचं 4 तुका म्हणे आता, 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 ओ तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता। आम्ही मुक्तीच्या माता, आम्ही मुक्तीच्या माता, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, मुक्तीची माता आम्ही आता, मुक्तीची माता, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार। तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा। सगळ्यांनी एकदा हात वरी करा बरं, सगळ्यांनी हात वरी करा, सगळ्यांनी भजन करायचं। हो शूटिंग करा दादा, ह्यांनी तसं देऊ द्या कॅमेऱ्यावर। हरी ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, हे 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 ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, श्री ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, हे श्री ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया। बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला हा संसार केला षडऊर्मीचा मार, जनतन धन केले तृणाही समान, लाथाळीला हा संसार
केला षड उर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, लाथाळीला हा संसार. केला षड उर्मीचा मार. विठोबार विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करून जे बरोबर असेल ते माझ्या गुरुवरांची कृपा आहे, जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. एडीवाकडी जशी जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न योग केला. ज्यांच्यामुळं विशेषत्वानं आमंत्रण आलं असे आमचे प्रवीण महाराज, एकदा सगळ्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 तुकाराम. आता तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता.